कॅन्सर टाळणं म्हणजे फक्त औषध टाळणं नाही, तर दररोजचा आहार, सवयी आणि मनस्थिती सुधारण्याचा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे. तर कॅन्सर टाळण्यासाठी आहार, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य कसं असावं याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार. तर रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या जसं की मेथी, पालक, शेवग्याची पाने, चवळीची पाने यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात. तसेच फुलकोबी, ब्रोकोली, कोबी, मुळा या भाज्याही कॅन्सरला प्रतिरोध करतात, म्हणजेच कॅन्सर पेशी वाढवायचं या भाज्या थांबवतात. त्याचप्रमाणे लाल, पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाज्या किंवा फळांमध्ये जसं की गाजर, बीटरूट, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षे लायकोपीन आणि बेटा कॅरोटीन असतं, जे पेशींचं नुकसान टाळतं. हळद रोजच्या आहारात वापरल्याने शरीरात कॅन्सर पेशी तयार होण्याची शक्यता कमी असते. लसूण, कांदा, आलं हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहेत, यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. आवळा, सफरचंद, पेरू, सीताफळ, डाळिंब, संत्री, पपई यांचंही सेवन करावं. जसं की सुका मेवा, बिया, बदाम, अक्रोड, जवस, सूर्यफूल बिया यांचाही आपल्या आहारामध्ये समावेश करावा. त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स या धान्यामधील फायबर कॅन्सरकारक घटक आतड्यात थांबू देत नाहीत. त्याचप्रमाणे हर्बल ड्रिंक्स, कोरफड रस, आवळा रस यांचंही तुम्ही सेवन करू शकता. प्रक्रिया केलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे तळलेले पदार्थ मात्र अजिबात घेऊ नका. त्याचप्रमाणे साखर आणि मैदा यांचंही प्रमाण कमी करा. जास्त मीठ, लोणची यामुळेही कॅन्सरचं प्रमाण वाढतं. तळलेले आणि पुन्हा गरम केलेले तेल यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतं, जे पेशींचं नुकसान करतं. मद्यपान आणि धूम्रपान हे कॅन्सरकारक घटक आहेत. जास्त मांसाहार करणंही टाळा. त्याचप्रमाणे कॅन्सर टाळण्यासाठी जीवनशैलीही योग्य असणं गरजेचे आहे. जसं की दैनंदिन सवयी, सकाळी 10 ते 20 मिनटं सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी तयार होतं. नियमित 30 ते 45 मिनटं व्यायाम करणं गरजेचं आहे. 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे. पेशींच्या दुरुस्तीसाठी आठवड्यातून 1 दिवस डिटॉक्स दिवस पाळा, जसं की फळं, सूप, सलाडवर राहा. स्वच्छता आणि हायजीन, तोंड, दात, त्वचा, आतडे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. रात्री उशिरा खाणं टाळा, कारण पचन नीट होत नाही आणि शरीरात विषारी पदार्थ साचून राहतात. लठ्ठपणा हा ब्रेस्ट, कोलन आणि यकृत कॅन्सरचा प्रमुख धोका आहे, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक आरोग्य. कॅन्सरचा मूळ संबंध केवळ शरीराशी नाही तर मनाशीही असतो. त्यासाठी तणाव कमी ठेवा. दीर्घकालीन स्ट्रेसमुळे शरीरात कार्टिसोल वाढतो, जो पेशींचं नुकसान करतो. 10 ते 15 मिनिटे रोज प्राणायाम, ध्यान करा. नकारात्मक भावना सोडा, जसं की राग, मत्सर, भीती, दुःख यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. निसर्गामध्ये वेळ घालवा. झाडे, बाग, पक्षी यांच्या सहवासात राहिल्यामुळे शरीरात ऑक्सिजन वाढतो आणि मन शांत राहतं. सकारात्मक विचार आणि समाजकार्य. आनंदी मन हे सर्वोत्तम औषध आहे. आयुर्वेदिक आणि पारंपरिक दृष्टिकोनानुसार तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा कोमट दुधासोबत त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. गुळवेल खाऊ शकता, यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोज 1 ताजा आवळा खाल्ला तरी तुमच्या त्वचेचं सौंदर्य राहतं. तुळस आणि हळद दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की प्या. वर्षातून एकदा पंचकर्म करून घ्या. विषारी घटक आपल्या शरीरातील बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे नियमित तपासणीही करून घ्या. वयाच्या 40 नंतर वार्षिक रक्त तपासणी, यकृत, किडनी यांचीही तपासणी करून घ्या. स्त्रियांनीही त्यांची तपासणी करून घेणं गरजेचे आहे. पुरुषांनी प्रोस्टेट चाचणी, कोलोनोस्कोपी करा. कोणतेही अनियमित लक्षण जसं की गाठ, रक्तस्राव, वजन कमी होणं हे जर दिसत असेल तर योग्यच उपचार घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर हिरव्या पालेभाज्या, फळं खावीत, धान्य, हळद, लसूण यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे. पुरेशी झोप घ्या. धूम्रपान, मद्यपान टाळा. रात्रीचं जागरण टाळा. सकारात्मक विचारसरणी ठेवा. तणाव कमी करा. त्याचप्रमाणे राग, भीती मनातून काढून टाका. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आहार चांगला घ्या. झोप चांगली घ्या
आणि स्वतःची तुलना इतरांबरोबर न करता आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि अपेक्षा कमी ठेवा. सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल.